हे बघा, तुम्हाला मी सगळ्याला एक विनंती करणार आहे की आता अनेक प्रश्नाची चर्चा सुरू झाली आहे। आता ज्या पद्धतीचं या पावसामध्ये नुकसान झालेलं आहे, ही नुकसान भरपाई कोण करू शकेल का हो? ही झालेली नुकसान भरपाई, शेतकऱ्याची जेवढी नुकसान झालेली आहे तेवढी भरपाई करण्याची क्षमता कोणाची असू शकत नाही। आपण सरकारच्या वतीनं नुकसान भरपाई देत नाही तर आपण मदत करू शकतो, फक्त मदत करू शकतो। आणि नुकसान जे झालेलं आहे ते तेवढं नुकसान तर भरून काढणं शक्यच नाही। आणि आत्ताचं जे तुम्हाला जे नुकसान दिसू लागले ना, ह्याची आता आपल्याला सवय करावी लागणार आहे, का तर हे वारंवार घडणार आहे। कधी पाऊस जास्त पडून, कधी पाऊस कमी पडून, कधी पाऊस न पडून, कधी तापमान वाढल्यामुळं आणि कधी गारपीट झाल्यामुळं, कधी थंडी वाढल्यामुळं, म्हणजे 365 दिवसापैकी 322 दिवस हे शेतकऱ्याला संकटाचे दिवस येणार आहेत। ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ आहे। आपण एवढं प्रचंड निसर्गाचं नाश केलेलं आहे, त्याचे भोग आपल्याला भोगावे लागणार आहेत। आणि मग हे जर थांबवायचं असेल तर मी आज धाराशिवमध्ये मुद्दाम का आलो, तर इथल्या जिल्हाधिकाऱ्यांनी एक चांगली गोष्ट केलेली आहे। एक मोठं ड्राईव्ह झाडं लावायचं जे केलेलं आहे, हे आता सण झाल्यासारखं झालेलं आहे। परंतु हे सातत्य टिकवण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांबरोबर चर्चा करावी म्हणून मी आलो होतो। त्यांनी प्रचंड सकारात्मक या गोष्टीवर त्यांनी चर्चा केली। आणि आता धाराशिव जिल्ह्यामध्ये 1% फक्त हे आहे, वृक्ष आहेत। 33% वृक्ष असल्याशिवाय आपलं वातावरणाचा समतोल होऊ शकत नाही। 33%च्या ऐवजी 1% जर असेल तर कसं काय शक्य राहणार आहे? आणि म्हणून हे जिल्हा जर वाचवायचा असेल, लातूर, उस्मानाबाद, बीड 3 जिल्ह्यामध्ये हे 1%, अर्धा टक्का, 1.5%च्या आत वनीकरण आहे, हे वाढवावं लागणार आहे।